उद्या ओवेसी आणि अबू आझमींनाही सोबत घेणार का असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे। आदित्य ठाकरेंच्या विधानावर संजय शिरसाट यांचा हा टोला आहे। आदित्य ठाकरेंकडून देखील मनसेसोबतच्या युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला होता। महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्या सोबत कोणीही येत असेल तर स्वागतच। कुठलाही पक्ष कुठलाही नेता असो राज्यासाठी हितासाठी एकत्र यायला तयार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आणि त्यानंतर संजय शिरसाट यांनीही टीका केली आहे। आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। काय आदित्य ठाकरेंनी काय बोललाय? कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल, कोणीही आमच्या बरोबर येत असेल, अरे बोंबल ना, सरळ सांग ना, राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना। एक काय लाज वाटते का? परंतु नरोवा कुंजरावाची भूमिका घेऊन कोणीही पक्ष आमच्या बरोबर आला, कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत। मग उद्या अबू आझमी तुमच्या बरोबर येईल, त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? तुम्हाला ओवेसी बरोबर येईल,